नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत। 5 कोटीहून अधिक रोख रक्कम असल्याची माहिती पुढे येते आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आलेली आहे। मोठी कारवाई समोर येते आहे नाशिकमधनं। या घडीची सगळ्यात मोठी घडामोड नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत। 5 कोटीहून अधिक रोख रक्कम असल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आलेली आहे। नाशिकमधनं ही मोठी घडामोड, एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह एक वाहन जप्त करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण टाजणे सध्या नाशिकहून आपल्या सोबत आहेत। किरण, मोठी कारवाई, राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे। काय अजून अपडेट्स या प्रकरणामध्ये सध्या हाती आहेत? गुरु, खरं म्हणजे आताच्या क्षणाची ही मोठी महत्वाची घडामोड नाशिकमधून समोर येते। यामध्ये प्रामुख्यानं नाशिकचं एक नामांकित हॉटेल आहे पाथर्डी फाटा परिसरामध्ये, आणि याच हॉटेलच्या एका रूम मध्ये सकाळपासूनच पैशांच्या जागा ज्या आहेत त्या उमेदवारांसाठी पाठवल्या जात होत्या। एका राजकीय प्रमुख नेता या सगळ्या सहभागी आहे। निवडणूक आयोगानं त्याला ताब्यात देखील घेतलेलं आहे। त्याची एक गाडी ती देखील जप्त केलेली आहे आणि त्याच्यासोबतच काही कागदपत्र होते, काही पैशांच्या बॅगा होत्या, त्या देखील जप्त केलेल्या आहेत। तब्बल 5 कोटीहून अधिकची रक्कम ही या दरम्यान पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं ताब्यात घेतलेली आहे। आता पुढील कारवाई ही सगळी केली जाते। हॉटेलमध्ये सकाळपासूनच निवडणूक आयोगाचं जे पथक होतं ते सापळा रचून होतं आणि या सगळ्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ या कारवाईच्या नंतर उडालेली आहे। अगदी किरण, खळबळ माजवणारी अशी कारवाई आहे। मला सांगा की साधारण किती वाजताच्या सुमारास ही कारवाई केली गेली, किती वाजताच्या सुमारास याची पहिली माहिती पुढे आली आणि त्यानंतर आता कुठल्या दिशेने हा सगळा तपास सुरू आहे? आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर नाशिकच्या या सगळ्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये सकाळपासूनच निवडणूक आयोगाच्या आणि पोलिसांच्या या सगळ्या कारवाईच्या दरम्यान या सगळ्या एकूणच जर बघितलं तर सध्या आता निवडणूक आयोगाचं पथक देखील काही वाहनांची तपासणी करत आहे आणि या सगळ्या दरम्यान आता जवळपास 25 ते 30 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नाशिकच्या विविध भागांमध्ये हे पथक लावण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आताच्या घडीला ही कारवाई करण्यात आलेली आहे। 5 कोटीहून अधिकची रक्कम ही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या कारवाईचे महत्वाचे कागदपत्र आणि व्हिडिओ देखील या सगळ्या दरम्यान आपल्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहे। त्याच्या सगळ्या संबंधी आता एकूणच ही सगळी कारवाई करत असताना निवडणूक आयोगाचे जवळपास 4 ते 5 अधिकारी हे हॉटेल जे नामांकित हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये रूमची तपासणी करत आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये हे काही पैसे लपवण्यात आलेले होते का, त्या सगळ्या संबंधी देखील आता ही सगळी कारवाई केली जाते। गुरु, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।